टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीमुळे आता जॉब जाणार आहेत. आता एआय इज द नेक्स्ट विलन, की त्याच्यामुळे सगळे जॉब्स आता जातील आणि मोठा हाहाकार उडेल. अशा पद्धतीने सगळेजण घाबरलेले आहेत. परंतु मी प्रामाणिकपणे सांगू का, तुम्ही टेक्नॉलॉजी गेल्या 50 वर्षामध्ये बघा. टेक्नॉलॉजीने ऑल्वेज जॉब्स काढलेत आणि जॉब्स लोकांचे गेलेत. पण कोणाचे जॉब्स गेले आहेत? जे जॉब्स रिडंडंट होते, ज्या जॉब्समध्ये स्किल्स तसेच राहिले आणि जे लोअर एंड स्किल्स होते ना, त्या प्रकारचे जॉब गेले. परंतु ज्यांनी या टेक्नॉलॉजीचा वापर वेगळ्या पद्धतीने केला, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी केला, वेगळ्या आणखीन प्रॉडक्ट्स आणले. म्हणजे साधी उदाहरण देतो. आपण सुरुवातीला तिकीट बुक करायचो. त्यावेळी ब्रोकर्स होते तिकीट बुक करण्यासाठी. मेक माय ट्रिप्स आल्यानंतर पूर्ण ब्रोकर सिस्टम गेली आणि ऑनलाईन तिकीट काढायला लागलो. तेच बुक माय शोमध्ये आता आपण टॉकीजमध्ये जाऊन तिकीट काढत नाही. आपण घरातल्या घरात बसून तिकीट काढतो. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे, की जे तुम्ही लोअर एंडलाच राहिलेत ना, तर तुमचे जॉब जातील. याचं उलटं असं उदाहरण आहे, की ज्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या पद्धतीने केला, ती जॉब्स वाढले ना. तर ते जॉब्स वाढतच जातील. म्हणून आपल्याला आपल्या मुलांना, आपल्या तरुणांना काय तयार करायला पाहिजे, की टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही कुठल्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींकडे बघू शकता. आपल्या स्किल्स कसे एन्हान्स करू शकता आणि त्या स्किल्समध्ये टेक्नॉलॉजीचा वापर, मग ते एआय असू देत, मशीन लर्निंग असू देत, हे जर का आपण बघू शकलो ना, तर आपण काळाच्या पुढे तर राहूच, पण वेगवेगळ्या प्रकारचे नुसते नोकऱ्या नाही, तर आपण जॉब निर्मिती पण करू शकतो.